हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण संक्रांत का साजरी करतो याविषयीची अनेक कारणे जाणून घेणार आहोत. त्यातील पहिले कारण म्हणजे सूर्याच्या संक्रमणासाठी देखील हा सण साजरा केला जातो. म्हणजे संक्रांत म्हणजेच बदल किंवा संक्रमण असा याचा अर्थ होतो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते आणि म्हणूनच याला संक्रांत म्हणजेच बदल किंवा संक्रमण असे म्हटले जाते. पीक काढणीचा सण हे देखील एक कारण यासाठी मानले जाते. संक्रांत हा शेतीशी संबंधित सण आहे. शेतकरी आपल्या चांगल्या पिकासाठी निसर्गाचे आभार मानत असतो. या दिवशी तीळ आणि गूळ वापरून पदार्थ केले जातात की जे समृद्धीचे प्रतीक आहेत. धार्मिक व आध्यात्मिक देखील महत्त्व या सणाला प्राप्त झालेले आहे. उत्तरायण हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक म्हणजेच संक्रांत. या काळात दान, स्नान, पुण्यकर्म केले जातात. याचे अजून एक कारण म्हणजे सांस्कृतिक परंपरा. महाराष्ट्रात लोक तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात आणि संपूर्ण भारतात या वेगवेगळ्या नावाने संक्रांत ही साजरी केली जाते. तसेच संक्रांत हा सण आपल्याला एक संदेश देखील देत असतो. ते म्हणजे गोड बोलणे, एकोप्याने राहणे, आनंद आणि सकारात्मकता पोहोचवणे किंवा पसरवणे असे या सणाचे महत्त्व सांगण्यास हरकत नाही. तर संक्रांतीचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपण आज पाहिलेले आहे. थँक्यू.